जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न पहा. NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे. व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे बी, 18 जानेवारी 2009. 18 जानेवारी 2009ला NIAचा म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ई चालान प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले पोलीस कोणते आहे? तर पहा, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई चालान प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले पोलीस कोणते आहे? तर पहा, याचं उत्तर आहे नागपूर ग्रामीण पोलीस. कोणते आहे? नागपूर ग्रामीण पोलीस. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. नानवीज पोलीस ट्रेनिंग स्कूल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, नानवीज पोलीस ट्रेनिंग स्कूल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे पुणे. नानवीज पोलीस ट्रेनिंग स्कूल कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात चाइल्ड पोर्नोग्राफीला विरोधात सायबर पोलिसांनी कोणता उपक्रम राबविला आहे? तर पहा, महाराष्ट्रात चाइल्ड पोर्नोग्राफीला विरोधात सायबर पोलिसांनी कोणता उपक्रम राबवलेला आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे सी, ऑपरेशन ब्लॅक फेस. कोणते उपक्रम राबवले आहे? ऑपरेशन ब्लॅक फेस हे महाराष्ट्रात चाइल्ड पोर्नोग्राफीला विरोधात सायबर पोलिसांनी कोणता उपक्रम राबवला आहे? तर ऑपरेशन ब्लॅक फेस. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर पहा, महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. मानवी मूत्राचा pH किती असतो? तर पहा, मानवी मूत्राचा pH किती असतो? तर 6. किती असतो? 6 असतो. मानवी मूत्राचा pH किती असतो? तर 6 असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? तर पहा, रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? तर पहा, याचं उत्तर आहे सिग्मो मॅनोमीटर. कशाच्या सहाय्याने? सिग्मो मॅनोमीटरच्या सहाय्याने रक्तदाब मोजला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर पहा, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे डोळे. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवात होतो? तर डोळ्यात होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. कॅबिनेट हा शब्द उल्लेख कोणत्या कलमात केला आहे? तर पहा, कॅबिनेट हा शब्द उल्लेख कोणत्या कलमामध्ये केला आहे? तर पहा, याचं उत्तर आहे कलम 352(3). कलम 352(3) मध्ये कॅबिनेट हा शब्द उल्लेख केला आहे. कोणत्या कलमामध्ये? कलम 352(3) मध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. पंतप्रधान हे संसदेचे नोकर असतात असे खालीलपैकी कोणी म्हटले? तर पहा, पंतप्रधान हे संसदेचे नोकर असतात असे कोणी म्हटले? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण. कोणी म्हटलं? जयप्रकाश नारायण यांनी पंतप्रधान हे संसदेचे नोकर असतात असे म्हटले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती कोणत्या कलमान्वये शपथ घ्यावी लागते? तर पहा, उपराष्ट्रपतीची शपथ कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, उपराष्ट्रपतींना कोणत्या कलमान्वये शपथ घ्यावी लागते? तर कलम 69. कलम 69 उपराष्ट्रपतींना शपथ घ्यावी लागते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर पहा, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला? तर पहा, याचं उत्तर आहे बी, 86वी घटना दुरुस्ती नव्हे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे.
राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्या दरम्यान लखनौ करार कोणत्या वर्षी झाला? तर पहा, राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीगमध्ये यांच्या दरम्यान लखनौ करार कोणत्या वर्षी करण्यात आला? तर पहा, याचं उत्तर आहे 1916ला. कधी लखनौ करार कधी करण्यात आला? 1916ला करण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शिक्षा दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा, शिक्षा दर्पण विचारले तर शिक्षा दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा, याचं उत्तर आहे भूदेव मुखोपाध्याय. कोणाचे आहे? भूदेव मुखोपाध्याय यांचे हे शिक्षण दर्पण हे वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च सेंटर कुठे आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च सेंटर कुठे आहे? तर बँगलोर. कुठे आहे? बँगलोर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पाणी पंचायतचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जातात? तर पहा, पाणी पंचायतचे जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा, याचं उत्तर आहे विलासराव साळुंखे. कोणाला म्हटले जाते? विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायतीचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इस्किमो लोक मासेमारीसाठी कोणते बोट वापरतात? तर पहा, इस्किमो लोक जे मासेमारीसाठी बोट वापरतात त्यांना एक विशिष्ट नाव आहे, तर त्याला काय म्हणतात? तर पहा, याचं उत्तर आहे कायक. इस्किमो लोक जे बोट वापरतात मासेमारीसाठी त्याला कायक असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हजारीबाग अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, हजारीबाग अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर झारखंड. कुठे आहे? हजारीबाग जे अभयारण्य आहे ते झारखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो? तर पहा, 1 ते 7 ऑगस्टला. कधी? 1 ते 7 ऑगस्टला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, दास कॅपिटल हा प्रश्न खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर दास कॅपिटल हा ग्रंथ कोणाचा आहे? तर कार्ल मार्क्स. कोणाचा आहे? कार्ल मार्क्स यांचा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर पहा, याचं उत्तर 1975ला. कधी? 1975ला मुंबई शेअर बाजाराची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अशोक मेहता समितीची स्थापना केव्हा झाली? तर पहा, अशोक मेहता समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर आहे 12 डिसेंबर 1977ला. कधी? 12 डिसेंबर 1977ला अशोक मेहता समितीची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त किंवा तंटामुक्त गाव खालीलपैकी कोणते आहे? तर पहा, कोणते तंटामुक्त गाव आहे किंवा वादमुक्त गाव आहे महाराष्ट्रातील पहिले? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला कापडगाव रत्नागिरी. महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते आहे? तर कापडगाव रत्नागिरी हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चंदगड, पारगड, भोदरगड हे गड किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पहा, चंदनगड, पारगड, भोदरगड हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे कोल्हापूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पहा, पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? तर पहा, पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? खूप सोपा प्रश्न आहे. तर पहा, याचं उत्तर आहे कात्रज घाट. पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? तर कात्रज घाट हा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.